मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 12 ज्योतिर्लिंगांमधल्या 3 लिंगांचे महात्म्य ऐकून चुकलो आहोत। तर कोणते कोणते 3 महात्म्य आपण ऐकलेले आहेत लिंग पुराणमधले? सोमनाथाची उत्पत्ती कशी झाली आणि मल्लिकार्जुनाची उत्पत्ती कशी झाली आणि महाकालेश्वराची उत्पत्ती कशी झाली, महात्म्य हे 3 जणांचे आपण महात्म्य ऐकू चुकलो आहोत। 3 ज्योतिर्लिंगांचे आपण महात्म्य ऐकले। ज्यांनी ज्यांनी या 3 ज्योतिर्लिंगांचे महात्म्य ऐकले त्यांना त्या तिघी तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती झाली। तर आज आपण चौथे लिंग आहे ओंकारेश्वर। तर असे 12 ज्योतिर्लिंगांचे आपण महात्म्य ऐकणार आहोत। तर हे लिंग पुराण पण शिव महापुराणासारखंच आहे। जो हे लिंग पुराण शिव महापुराण 18 पुराणांचं जो कोणी श्रवण करतो तो सर्व पापांपासून तो मुक्तच होतो, पण त्याच्या जीवनाचे संपूर्ण सार्थक होते। आणि तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स आलेले आहेत। तर ताई तुमचा आवाज चांगला आहे, मग तुमची ही कथा मला खूप आवडली। बीड, देवरगाव, बऱ्याच 2-3च गावांचे नाव वारंवार वाचत राहते तर आठवण राहतं, कारण यांच्या कमेंट्स सोलापूर वगैरे यांच्या कमेंट्स खूप 2-3 वर्षापासून वारंवार येत आहेत। तर तेच नावं माझ्या तोंडात पण येतात। तर तुमच्या असं नका म्हणू की माझ्या गावाचं नाव नाही घेतलं। अहमदाबाद आहे, तर खूपच काही गावांचे नावं आहेत। तर अशाच काही कमेंट्स तुम्ही करत राहा। तुमच्या गावांचे नावं वाचून मला आनंद येतो आणि मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते। तर मित्रांनो, कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। तिकडे शालिनी भक्तिसागर कथाला पण विष्णू महापुराण चालू आहे। काही संकष्टी चतुर्थीमुळे गणेश पुराणातले महात्म्य सांगितले होते, दुर्वाचे महात्म्य पण खूप छान आहे। पुराणांचे 2 शब्द पण आपण श्रवण केले तरी पण आपल्याला पुण्यफळाची प्राप्तीच होते, शिवलोकाची प्राप्ती होते, वैकुंठ लोकाची प्राप्ती होते। दररोज 4:30 वाजता पार्थिव शिवलिंग बनवायची, छान अगोदर छान आंघोळ करायची असेल तर आंघोळ वगैरे करायची। उन्हाळा चालू आहे तर दररोज पण 2 वेळेस आपण आंघोळ केली तरी पण चालेल। तर पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते। आंघोळ केल्यानंतर आपल्या शरीरात जी राहते निगेटिव्ह ऊर्जा ती दूर होऊन पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते। स्वच्छ कपडे घालायचे, देवघरात तेलाचा दिवा, आपल्या मुख्य प्रवेशद्वारवर तेलाचा दिवा, शिव पार्वती दररोज 4:30 वाजता भ्रमणाला निघतात तर दिवे नक्की लावायचे प्रदोष कालामध्ये आणि पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची। दुधाने, मधाने, दह्याने अभिषेक करायचा, तांदूळ अर्पण करायची। बेलपत्री पण आता येत आहे। अगोदर बेलपत्री पतजड होती म्हणून मिळत नव्हती, पण आता खूप छान फ्रेश टवटवीत बेलपत्री मिळत आहे। तर 108 बेलपत्री शिवाला अर्पण करायची, 108 तांदूळचे दाणे अर्पण करायचे, गव्हाचे दाणे अर्पण करायचे, लोंग अर्पण करायचे। लोंग अर्पण केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते। तांदूळ अर्पण केल्याने दरिद्रताचा नाश होतो। काळे तीळ अर्पण केल्याने 33 कोटी देवी देवतांचा आपल्यावर आशीर्वाद राहतो। रुद्राक्ष प्रत्येकाच्या घरी असेल तर एक रुद्राक्ष स्पेशल शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी देवघराच्या आपल्या देवाराच्या ड्रॉजमध्येच ठेवायचा, तो धुवून रोज त्याला अर्पण करायच्या। कमलगट्ट्याचा मणी लक्ष्मी प्राप्तीसाठी अर्पण करायच्या। मिरी, काळी मिरी अर्पण करायची, शत्रुनाशसाठी काळी मिरी अर्पण करायची। आता उन्हाळा आहे तर बेलफळ मिळत आहे तर बेलफळाला चांगलं ठोकून कुसून तुकडे करून त्याला सुकवायला टाकून घ्या। गाईच्या गवऱ्या, कापूर आणि लोंग आणि गाईचं तूप टाकून ते बेलफळ जाळून टाका, त्याचा गुद्दा पूर्ण फळ वरचं पण जी कवटी येते ती पण जाळा। जाळल्यानंतर तिला बारीक चाळणीने छानून घ्या। छान एका डब्बीत देवघराच्या ड्रॉजमध्ये ठेवून द्या। रोज पार्थिव शिवलिंग आपण बनवतो त्यावेळेस चुटकी भरती रक्षा बेलपत्राची टाका, याच्याने शिव खूप प्रसन्न होतो। ज्या भावाने, ज्या श्रद्धेने तुम्ही विश्वासाने शिवाची पूजा करणार त्या भावनेने आपल्याबरोबर शिवजी प्रकट झालेले असतात। ज्यावेळेस आपण पार्थिव शिवलिंग बनवतो त्यावेळेस शिवजी प्रकट होऊन जातात। आणि कोणती लिंग कोणत्या नामस्मरणाने करायची त्यावेळेस आपल्या हृदयात पार्वती माता प्रवेश करून ती लिंग करून घेते। दररोज वेगवेगळ्या नावांनी शिवलिंग निर्माण करायची म्हणजे कसे, मी आज ही निर्माण केली घृष्णेश्वर, तर उद्या ओंकारेश्वर करेल, परवा केदारेश्वर करेल। तर काय द्यायचे आपल्याला, ज्यावेळेस आपण लिंगाला आकार देतो त्यावेळेस आपल्याला ते आकार देताना त्याचे नाव देऊन द्यायचे आणि त्या नावाने संबोधले जाते। जसं आपलं नाव जे नाव राहतो तर तेच नाव संबोधले जाते। जसं माझं शालिनी आहे तर शालिनीच नाव संबोधले जाईल। ज्यावेळेस ते लिंग आपण बनवतो आहे तर ती कोणत्या नावाने संबोधली गेलेली आहे तर त्या नावाने तिची स्थापना करायची, पूजा अर्चना करायची। छान हे लिंग पुराण लावून द्यायचा व्हिडिओ, नाही तर काही
तुम्हाला जे तुमचा आवडता व्हिडिओ असेल तो शालिनी भक्तिसागरवर खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला शिवकथेचे मिळून जातील. तर ते कथा लावून मग कापूर लावायचा, कापुराबरोबर 2 लोंग जाळायची, छान पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करायची. एक पाण्याचा ग्लास जवळ ठेवायचा, पाण्याच्या ग्लास जवळ 2 अगरबत्त्या लावायच्या, तर 2 अगरबत्त्यातली थोडी रक्षा त्या पाण्यात घालायची. ते पाणी सर्वांना अमृत, शिव अमृत म्हणून प्यायला द्यायचं. त्याच्याने सर्वांची पॉझिटिव्ह ऊर्जा राहते. कोणी रोगी आजारी असेल तो आजारपणा नाहीसा, तो घरात बरकती राहते, वातावरण फ्रेश निर्माण होतो. असे बऱ्याच काही आपलं घर पॉझिटिव्ह ठेवणं हे फक्त आपल्या हातात राहतो. चांगल्या चांगल्या गोष्टी बोलायच्या आपल्या घरात पॉझिटिव्ह, तर पॉझिटिव्हच होतात. नेगेटिव्ह ऊर्जा कधीही बोलू नये, घरात अपशब्द बोलू नये. तर अशी पूजा शिवाची प्रदोष कालामध्ये करा आणि पदर पसरवा, शिवाला आराधना करा, आपल्या मनातल्या इच्छा बोला. शिव एवढा भोळा आहे की आपल्या भक्तांना वाटेल ते देऊन देतो. फक्त भोळी भक्ती त्याला पाहिजे. भोळ्या साम सदाशिवाला कपट चपट दिखावा चालत नाही. म्हणून अशा भोळ्या साम सदाशिवाची पार्थिव शिवलिंग बनवून अर्चना करून आपण आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करू शकतो. पूजा पूर्ण झाल्यानंतर त्या पार्थिव शिवलिंगाला अलगद हलवून द्यायचं, हातच्या साथ विसर्जन करायची. मग ते बेलपत्री सर्व सामग्री जी आपण चढवलेली आहे, ती निर्माल्यामध्ये जी आपण पिशवी केलेली आहे, पूजेचे फुलहार टाकतो त्याच्यात ते सर्व सामग्री हातच्या साथ टाकायची. पूजा झाल्यानंतर अर्ध्या पाऊण तासात हातच्या साथ लिंगाला विसर्जन करायचं. उरलेली ती रेती आहे ती गमल्यामध्ये टाकायची, नाही तर तिला धुवून दुसऱ्या दिवशी तुम्ही यूज करू शकता वारंवार, पण धुवून घ्यायची. दुधाची खराब न होय, वास खराब न ये, गंगाजलाने धुवून तिला परत सुकवायला ठेवून द्यायची चाळणीत. परत दुसऱ्या दिवशी त्याच्यात थोडीशी अजून रेती ॲड करून परत पार्थिव शिवलिंग बनवायची. कलयुगामध्ये पार्थिव शिवलिंगाचे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. स्फटिकाची शिवलिंग बी तशीच महत्त्वाची आहे. तर अशा या शिवलिंगाचे पूजन अर्चन, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप, त्रिपुंडी भस्म आणि मुखामध्ये ओम नमः शिवाय, गळ्यामध्ये रुद्राक्ष, या 3 गोष्टी जो कोणी करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळतो. त्याशिवाय शिवशंभू त्याच्यावर प्रसन्न राहतात. तर अशा या भोळ्या साम सदाशिवाची जी मी तुम्हाला आता पूजा जशीच्या तशी सांगितली, ती पूजा मी दररोज करते आणि तीच तुम्हाला मी रिपीट सांगितली की मी दररोज करते. 3-3:30 वाजले म्हणजे मला खूप बेचैनी होऊन जाते की शिवाची आपल्याला पूजा करायची. अर्धा तास तर आरामाने लागतो आपल्याला शिवाची पूजा आणि संपूर्ण ताट तयार करायला. जसं आपण पशुपतीचं ताट दर सोमवारी तयार करतो तसं आपल्याला दररोज ताट तयार करायचं आहे. गुलाल जर असेल तर गुलाल अर्पण करायचा आणि दररोज तशी पूजा करायची. 1 घंटा पूर्ण शिवाच्या पूजेला लागतोच. आणि त्यानंतर मी ती पार्थिव शिवलिंग करून मग हे लिंग पुराण वाचते, विष्णू पुराण पार्थिव शिवलिंगासमोरच वाचते. दोघी पुराणं माझे वाचन झाल्यानंतर आरती केल्यानंतर दररोज नैवेद्य देते शिवाला. दूध आणि साखर दररोजचं माझं नैवेद्य. जर काजू असेल काजू द्या, बदाम, किशमिश जे आपल्या घरात ड्रायफ्रूट्स राहतो तर ते सुद्धा मी नैवेद्य देते आणि शिवलिंगाला पण चढवते. ड्रायफ्रूट पंचमेवा चढवायचा, जे असेल ते, नाही जे नसणार सध्या साखरसुद्धा चढवली दररोज. कुठलीही पूजा झाल्यानंतर हातच्या साथ देवांना नैवेद्य द्या, म्हणजे ते भुकेले राहतात आपल्या नैवेद्याचे. आणि तेच नैवेद्य आपण सर्वांना शिव अमृत म्हणून द्यायचे. शिवाचे नैवेद्य बघितल्याने सर्व पापांचे नाश होते आणि शिवाचे अमृत प्राशन केल्याने, शिव नैवेद्य प्राशन केल्याने 4 पुरुषार्थ मोक्ष केल्याची प्राप्ती, पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होते. अशी या शिवाची पूजा अर्चना करायची. तर आता मी जशी पूजा केली जशीच्या तशी तुम्हाला सांगितलेली आहे, तर तुम्ही पण अशी पूजा करा. वेळ लागतो, 1-1.5 घंटा जातो, पण मग छान वाटतं मनाला. आपल्या मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते, घरात पण वातावरण प्रसन्न राहतं. तर अशी पूजा तुम्ही दररोज करा. तर आता आपण ओंकारेश्वर या लिंगाचं महात्म्य ऐकणार आहोत. 4थी लिंग. श्री गणेशाय नमो नमः. ऋषी म्हणाले, सूतजी, तुम्ही आम्हाला भक्तांचे रक्षण करणाऱ्या महाकालेश्वर, महाकाल ज्योतिर्लिंगांची अद्भुत कथा सांगितली मागच्या व्हिडिओमध्ये. आता सर्व पापहरक शिवजीचे ओंकार तीर्थ जे 4थे ज्योतिर्लिंग आहे त्यांचे महात्म्य कसे झाले ते सांगा, आविर्भवन कसे झाले ते सांगा. त्यावेळेस सूत म्हणाले, ऋषीजनांनो, एकदा ऋषी मुनी श्रेष्ठ नारद गोकर्णी क्षेत्री गेले होते. तिथे बराच काळ भगवान शंकराची सेवा केली. त्यानंतर ते विंध्य पर्वतावर गेले. त्यांना पाहून विंध्याचलाला आनंद झाला. त्यांनी त्यांचे पूजन केले, त्यांचे यथोचित आदर सत्कार केला व म्हणाले, मुनिवर्य, माझ्यापाशी सर्व काही आहे, कसलेही कमतरता नाही. हे त्यांचे दर्पयुक्त बोलणे ऐकून नारदाने दीर्घ श्वास टाकला. ते पाहून विंध्याचलाला मोठा आश्चर्य वाटले. त्याने विचारले, मुनिराज, तुम्ही दीर्घ निश्वास का टाकलात? तुम्हाला माझ्यामध्ये काही न्यून दिसले नाही का? नारद म्हणाले, विंध्या, तू बलवान, विशाल आणि सर्व प्रकारच्या समृद्धीने संपन्न आहे हे खरे, पण मेरू पर्वताची स्वतःची वेगळी ओळख
खडक आहे, तो सर्वात उंच आहे, त्याची शिखरे देवलोकपर्यंत गेलेली आहे, तू त्याची बरोबरी करू शकत नाहीस. त्यानंतर नारद आपल्या मार्गाने पुढे निघून गेले. त्यांचे बोल विंध्याचलाच्या जीवावरील लागले. तो फार दुःखी झाला. आपले जीवन व्यर्थ आहे, आपल्याला कोठेही मान नाही असे म्हणून स्वतःचा धिक्कार करू लागला. त्याने शिवजीच्या उद्देशाने तप करण्याचे ठरवले. तो ओंकारेश्वर गेला. तेथे त्याने पार्थिव शिवलिंगाची पूजा करून 6 महिने एकाग्र चित्ताने दररोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची आणि दररोज 6 महिने एकाग्र चित्ताने शिव आराधना केली. तो तपश्चर्येच्या स्थानावरून जराही हलला नाही. त्याच्या आराधनेने भगवान शंकर प्रसन्न झाले. जो कोणी पार्थिव शिवलिंग बनवतो त्याच्यावर भोळा साम सदाशिव भगवान भोळा महादेव प्रसन्न होतो. त्यांना योग्यांनाही दुर्लभ अशा स्वरूपात त्याला दर्शन दिले व म्हणाले, विंध्या, तू भक्तिपूर्वक केलेल्या तपामुळे मी तुला संतुष्ट झालो आहे. मी भक्तांना अभिष्ट फल देऊन त्यांचे कल्याण करणार आहे. तरी तुझ्या मनात जी इच्छा असेल तो वर मागून घे. विंध्याचलाने शिवजींना नमस्कार केला व म्हणाले, देवेश्वर, तुम्ही खरोखर भक्तवत्सल आहात. तुम्ही मला दर्शन देऊन धन्य केले व मी तुमच्याकडे काय वर मागणार. पण तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या मनात जे आहे ते मला साधता येईल अशी बुद्धी द्या. त्याचे मागणी ऐकून शिवप्रभू विचारात पडले आणि आपल्या वरदानाचा विंध्याकडून दुसऱ्याला त्रास देण्यासाठी दुरुपयोग होऊ शकतो का हे त्याच्या लक्षात आले. काय करावे न काय नाही त्याला मोठा प्रश्न पडला. पण तरीही भक्तावरील प्रेमापोटी त्यांनी वर देण्याचे ठरवले. ते म्हणाले, ठीक आहे, जशी तुझी इच्छा असेल तसे कर. त्या वरदानाने विंध्याचलाला फार आनंद झाला. त्या शुभ प्रसंगी देव आणि ऋषी तेथे आले. त्यांनी शिवजींची पूजा केली व म्हणाले, महादेवजी, आता तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी येथेच निवास करा. त्यांच्या भिंतीला मान देऊन त्यांनी ओंकार लिंगांचे 2 भाग केले. अर्थात ओंकार लिंगामध्ये ज्योतिर्मय स्वरूपात असूनही त्यांनी विंध्याचलाने स्थापन केलेल्या पार्थिव लिंगात ज्योतिर्मय स्वरूप निवास केला. जो विंध्याचल होता त्याने पार्थिव शिवलिंग बनवली. 6 महिने त्याची आराधना केली. त्या एकाग्रते चित्तामध्ये तो हलला नाही 6 महिन्यापर्यंत. पण ज्योतिर्मय स्वरूपात ओंकार लिंगामध्ये 2 स्वरूप विराजमान झाले. एक विंध्याचलाने स्थापन केलेल्या पार्थिव लिंगात ज्योतिर्मय स्वरूप निवास झाला आणि ज्योतिर्लिंग परमेश्वर अमलेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. ही दोन्ही ज्योतिर्लिंग वेगवेगळे असूनही एकरूप आहेत. म्हणून पार्थिवातील परमेश्वर हे ओंकारेश्वर व अमलेश्वर या दोन्ही नावांनी विख्यात आहे. ओंकारेश्वर आणि अमलेश्वरी ज्योतिर्लिंग भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारी आणि त्यांना भक्तिमुक्ती देणारी आहेत. जो कोणी हे ओंकारेश्वर महात्म्य ऐकतं त्यांची सर्व मनोरथ पूर्ण होतील आणि भुक्ती आणि मुक्ती देणारी आहेत. देवांनी आणि ऋषींनी दोन्ही लिंगांची पूजा करून ऋषभध्वजांना संतुष्ट केले. त्यांच्याकडून अनेक वरदान मागून घेतले. ते आपापल्या स्थानी गेले. विंध्याचलही प्रसन्न चित्ताने स्वगृही परतला. त्याच्या मनातील सर्व दुःख नाहीसे झाले होते. ऋषींनो, जो मनुष्य येथे येऊन शिवपूजन करतो ओंकारेश्वरला त्याला कधीही गर्भवास सोसावा लागत नाही. त्याला मोक्षाची प्राप्ती होते. त्याला सर्व अभिष्ट फलाची प्राप्ती होते. त्याच्या मनात जे असेल ते सिद्धीत जाते. अशा प्रकारे मी तुम्हाला ओंकारात प्रकटलेल्या ज्योतिर्लिंगाचे महात्म्य सांगितले. आता केदारेश्वर लिंगाची माहिती सांगतोय, ती लक्षपूर्वक श्रवण करावी. केदारेश्वर महात्म्य. सूत म्हणाले, ब्राह्मणांनो, भगवान विष्णूचे नर आणि नारायण असे 2 अवतार आहेत. ते बद्रिकाश्रमात तपश्चर्या करीत होते. ते नित्य नेमाने पार्थिव लिंगाचे पूजन करीत असे. भगवान शंकर हे भक्ताच्या अधीन राहणारे आहेत. म्हणून नर नारायणनी प्रार्थना केल्यावर ते पूजनासमयी पार्थिव लिंगात स्थित होऊन त्यांनी केलेल्या पूजेचा स्वीकार करू लागले. अशा प्रकारे पुष्कळ दिवस लोटले. त्यांच्या आराधनेने शिवप्रभू संतुष्ट झाले. ते त्यांच्या सम्मुख प्रकट झाले व म्हणाले, मी तुमच्यावर प्रसन्न झालोय, तरी उत्तम वर मागून घ्या. शिवजीच्या दर्शनाने नर नारायणांना अतिशय आनंद झाला. त्यांनी भगवानांना नमस्कार केला व जगाच्या कल्याणाच्या उद्देशाने म्हणाले, हे महाप्रभू, तुम्ही आमच्यावर प्रसन्न असाल आणि आम्हाला वर देण्यास इच्छुक असाल तर या पार्थिव लिंगात निरंतर वास करा, एवढीच विनंती आहे. त्यांच्या इच्छेनुसार भगवान महेश्वर हिमालयातील केदार क्षेत्रात ज्योतिर्लिंग स्वरूपाने स्थित झाले. नर नारायणांनी पूजन केलेले ते पार्थिव लिंग केदारेश्वर नावाने जगात प्रसिद्ध झाले. जो मनुष्य या ज्योतिर्लिंगांची कथा ऐकतो, दर्शन घेतो, त्याची भक्तिभावाने पूजा करतो, या त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. त्याला स्वप्नात सुद्धा दुःख प्राप्त होत नाही. जो ही कथा ऐकून घेईल त्याला स्वप्नात सुद्धा दुःख प्राप्त होणार नाही. यापूर्वी ज्या देवांनी व पुरातन ऋषींनी केदारेश्वराची पूजा केली, या केदारेश्वर पार्थिव शिवलिंग ज्यांनी बनवले आणि तिची मनोरथ विधिविधानाने पूजा केली त्यांना शिवकृपेने मनवंचित फलाची प्राप्ती झाली आहे. एकदा पांडव केदार क्षेत्री गेले होते. तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या मायेने महिषाचे रूप घेतले आणि त्यांच्यासमोर पळू लागले. पांडवांनी धावत जाऊन त्यांची शेपटी पकडली. तेव्हा तो खाली तोंड करून उभा राहिला. पण
पंडुपुत्रांनी त्याला पुन्हा पुन्हा प्रार्थना केली तेव्हा भक्तवत्सल्य शिवप्रभू त्याच रूपाने तेथे स्थित झाले. त्या रूपाचा शिरोभाग नेपाळात प्रकट झाला. पांडवांनी तेथे राहून त्यांची नित्य पूजा केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना अनेक वर दिले आणि पुढे जाण्याची आज्ञा केली. शिवजीच्या अनुग्रहाने ते दुःखरहित झाले. त्यांना इच्छित फल प्राप्ती झाले. श्रोत्याहो, केदार क्षेत्रात भगवान शंकराचा नित्य वास आहे. भारतवर्षातील लोक त्यांचे स्मरण करतात, त्या क्षेत्री जाऊन त्यांचे पूजन करतात. जो भक्त केदारेश्वराचे दर्शन घेतो, केदारेश्वराचे महात्म्य ऐकतो आणि केदारेश्वराचे दर्शन घेऊन त्याचकडे अर्पण करतो, तो त्या बालयुक्त वलयुक्त स्वरूपाच्या दर्शनाने सर्व पापांपासून मुक्ती होतो. जो मनुष्य बद्री नावाच्या बद्रीवनाची यात्रा करतो तो जीवनमुक्त होतो. येथे नरनारायणाचे आणि केदारेश्वर शंकराचे ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याने मनुष्याला मोक्षाची प्राप्ती मिळते. एकदा भक्त केदारेश्वर यात्रासाठी निघाला आणि त्याला मार्गातच मृत्यू आला तरी त्याला मुक्ती मिळते, यात संशय नाही. जो मनुष्य केदार क्षेत्री जाऊन केदारेश्वराची प्रेमपूर्वक पूजा करतो, तेथील जल तीर्थ प्राशन करतो, त्याला कधीही जन्म घ्यावा लागत नाही. सर्व बंधनातून मुक्त होऊन परमपदाची प्राप्ती होते. केदारेश्वर शिवप्रभू हे सर्वांचे ईश्वर असले तरी भरतखंडाचे स्वामी आहे. त्यांचे महात्म्य अगाध आहे, म्हणून त्यांची नित्य नेमाने व श्रद्धेने पूजा करावी, सेवा आराधना करावी, असे हे केदारेश्वराचे महात्म्य होते. भीमसुराचा उपद्रव. सूत म्हणाले, ऋषींनो, आता मी तुम्हाला कामरूप देशात लोकहितासाठी प्रकट झालेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगांचे महात्म्य सांगतो. तर आता ज्योतिर्लिंग भीमाशंकराचे 6वे ज्योतिर्लिंग आहे. तर भीमाशंकर ज्योतिर्लिंगांचे महात्म्य. पूर्वी काळी भीम नावाचा महाबलाढ्य राक्षस होऊन गेला. तो कर्कटी राक्षसाच्या पोटी कुंभकर्णापासून उत्पन्न झाला होता. तो धर्मविंध्यांसह आणि सर्व प्राण्यांना दुःख देणारा होता. तो आपल्या मातेसह सह्याद्री पर्वतावर राहत असे. एके दिवशी लहानग्या भीमाने त्याला विचारले, आई, माझा माता पिता कोण आहे? तो सध्या कुठे आहे? तू येथे एकटीच का राहतास आहे? कृपा करून मला खरं खरं सांग. कर्कटी म्हणाली, बाळा, मी तुला सर्व हकीकत सांगते. कर्कट हा माझा पिता, पुष्कशी ही माझी माता. माझे विरोधाशी लग्न झाले, त्याला रामचंद्रांनी ठार केले. त्याच्या निधनानंतर मी माहेरी आले. एके दिवशी माझे माता पिता अगस्त्याच्या शिष्याला सुतीक्षणाला खाण्यासाठी गेले होते. त्यांना संतप्त होऊन तपोबलाने त्यांना भस्म करून टाकले. त्यामुळे मी सर्वार्थाने निराधार आणि असहाय्य झाले. दुःख करीत एकटीच पर्वतावर राहू लागले. एकदा रावणाचा भाऊ कुंभकर्ण येथे आला होता. तो बल आणि पराक्रमाने संपन्न होता. मला पाहून त्याने जबरीने संगमांग केला आणि मग माझा त्याग करून लंकेला निघून गेला. त्यापासून मला दिवस राहिले. पुढे तुझा जन्म झाला. मी कधीही लंका नगरी पाहिली नाही. ती कोठे आहे हेही मला माहीत नाही. काही दिवसांनी राम प्रभूंनी कुंभकर्णासह रावणाचाही वध केल्याचे वृत्त समजले. त्यामुळे तेथे जाण्याचा प्रश्नच उरला नाही. मी तुझे संगोपन करी तेथेच राहून कालक्रमाने करू लागला. कर्कटीचे बोलणे ऐकून भीम राक्षसाला फार वाईट वाटले. तो स्वतःशीच विचार करू लागला, रामचंद्राने विरोधाला मारून माझ्या मातेला विधवा केले, त्यानंतर माझ्या पित्यालाही मारले. अशा प्रकारे त्याने माझ्या मातेला व मला दुःख दिलेले आहे. यापुढे याचा सोड घेतलाच पाहिजे. मी कुंभकर्णाचा पुत्र असून तरी श्री हरीला पीडा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याच्या मनात विचाराचे काहूर मासले. निश्चय झाला होता, पण योग्य मार्ग सापडत नव्हता. हे गोष्ट घडून आणण्याच्या तर महान सामर्थ्य हवे. म्हणून लहानगा भीम तप करण्यासाठी घनदाट अरण्यात निघून गेला. भीमाने ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या आरंभली. तो एका पायावर उभा राहून एक हात वर करून आणि सूर्याकडे दृष्टी लावून 1000 वर्ष तप करीत होता. त्या तपश्चर्याच्या प्रभावाने त्याच्या मस्तकावर भयानक तेज उत्पन्न झाले. त्याच्या तीव्र तपामुळे देवादिकांना अतिशय त्रास होऊ लागला. तो अगदीच असह्य झाला. तेव्हा इंद्रादी देव ब्रह्माजींना शरण गेले. त्यांना नमस्कार केला. अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली व म्हणाले, पितामहा, भीम राक्षसाच्या तपश्चर्याच्या तेजाने सर्व जगाला ताप होत आहे. तुम्ही अपेक्षित वर देऊन त्याला तपश्चर्येपासून निवृत्त करा, अन्यथा आम्ही भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचे दुःख जाणून ब्रह्माजी त्या राक्षसापाशी गेले व म्हणाले, भीमा, तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे, तरी अपेक्षित वर मागून घे. भीमाने त्यांना नमस्कार केला व म्हणाला, ब्राह्मण, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर अतुल सामर्थ्य द्या. तेव्हा तथास्तु असा आशीर्वाद देऊन ते आपल्या स्थानी गेले. त्यांच्या वरदानाने महाबलवान झालेले भीम आनंदाने असा आशीर्वाद देऊन ते आपल्या स्थानी गेले. त्याच्या वरदानाने महाबलवान भीम
भीम आनंदाने आपल्या मातेपाशी गेला, तिला सर्व वर्तमान सांगितले व गर्वाने म्हणाला, आई आता पहाच माझे सामर्थ्य, मी इंद्रादी देवांचा आणि त्यांच्या सहाय्य करणाऱ्या विष्णूचा संहार करणार आहे. कर्कटीने त्याचे कौतुक केले, त्याला युद्धासाठी प्रोत्साहित केले. भीमाने विचारपूर्वक योजना केली. काही दिवसांनी तो पराक्रम होण्यासाठी बाहेर पडणार. त्याने स्वर्गावर आक्रमण केले, इंद्रादी देवांचा दारुण प्रभाव केला, त्यांना त्यांच्या स्थानावर हाकलून दिले. भगवान विष्णूशी युद्ध करून त्यांनाही जिंकले. मग तो पृथ्वीवर आला, त्याने कामरूप देशावर स्वारी केली, तेथील सुदक्षिण राज्याशी भयंकर युद्ध केले. वराने उन्मत्त झालेल्या भीमाने व त्या शिवभक्त राजाचा पराभव केला, त्यांचे राज्य आणि संपत्ती हरण केले, त्याला कारागृहात डांबून एकांतवासात ठेवले. ही परिस्थिती ही राजाने शिव आराधनेत खंड पडू दिला नाही. त्याने एक पार्थिव लिंग बनवले, मग गंगेची स्तुती करू लागले आणि त्याला गंगा स्नान घातले आणि घालून वगैरे उपचार तो मनानेच अर्पण करू लागला. पूजानंतर तो शिवप्रभूचे ध्यान करू लागले. अनेक स्तोत्रांनी शिवाची स्तुती केली. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला. कपाळी त्रिपुंड भस्म धारण केले, गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केले. जो कोणी त्रिपुंडी भस्म कपाळावर धारण करतो त्याच्या कपाळावर 27 देवता बसलेले राहतात. पहिल्या लकीरमध्ये 9 देवता, दुसऱ्या लकीरमध्ये 9 देवता, तिसऱ्या लकीरमध्ये 9 देवता. तर अशा 27 देवता आपल्या कपाळावर बसलेले राहतात आणि आपले दुर्भाग्य दूर करतात. ओम नमः शिवाय ज्या वेळेस आपण बोलतो त्यावेळेस ओम नमः शिवाय बोलता बरोबर आपले मुख एक तीर्थ समान होऊन जातो. गळामध्ये रुद्राक्ष घालता बरोबर सर्व पापांचे नाश तिथल्या तिथे होऊन जाते आणि त्रिवेणी संगमात स्नान केल्याच्या पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होते. जो कोणी आपल्या मुखाचे दर्शन बी करेल तरी त्याला सुद्धा त्याचे पापे नाहीसे करून त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. अशा प्रकारे त्यांचा सर्व वेळ शिव आराधनेत व्यतीत व्हायचा आणि त्यांची साध्वी पत्नी दक्षिणा ही सुद्धा आपल्या पती सुखरूपात राहावी, सुकशल परत यावा या उद्देशाने पार्थिव शिवलिंगाची पूजा करत होते. पार्थिव शिवलिंग या कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंगाचं अतिमहत्व आहे. जो कोणी एक पार्थिव शिवलिंग निर्माण करतो, पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना करतो, त्याचा रुद्र अभिषेक करतो, शिवाला नैवेद्य देतो, त्याला 1000 रुद्र अभिषेकाची पुण्यफळाची प्राप्ती होते. 1000 गाई ब्राह्मणाला दान केल्याच्या फळाची प्राप्ती होते. एक पार्थिव शिवलिंग बनवल्याने त्याला कोटी रुद्र पुण्यफळाची प्राप्ती होते. शिवलोकाला एक फेरी मारल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. अशा प्रकारे त्यांनी पार्थिव शिवलिंगाची प्रेमपूर्वक पूजा करत असे. अशा प्रकारे राजदाम्पत्य संकट काळातही एकनिष्ठेने शिवसेवेत तत्पर राहिले. कामरूप देशावर विजय मिळवल्यानंतर गर्वांत झाल्यानंतर भीमाने राक्षसांची मोठी सेना घेऊन संपूर्ण पृथ्वी आपल्या अधिष्ठा प्रस्थापित केले. यज्ञकर्म धार्मिक प्रथा बंद केल्या. श्रुती स्मृती शास्त्र आणि पुराणांमध्ये सांगितलेल्या धर्माचा लोप केला. सर्व गोष्टी मीच उपभोक्ता आहे, जे काही द्यायचे असेल ते मलाच द्या अशाच प्रचार करून तो दुरात्मा सर्व गोष्टींचा उपभोग घेऊ लागला. एवढे करूनही तो थांबला नाही. तो देवांना पीडा देतच होता, पण नंतर ऋषींवर आणि ब्राह्मणांवरही अत्याचार करू लागला. भीमाच्या उपद्रवाने अंत राहिला नाही. तेव्हा संत्रस्त झालेले देव त्यांनी ऋषीमुनी महाकोशी नदीच्या तटावर जमले. त्यांनी शिवप्रभूची पूजा करून अनेक स्तोत्रांनी त्यांचे भावपूर्ण स्तवन केले. त्यामुळे संतुष्ट झालेल्या शिवजींनी त्यांना दर्शन दिले व म्हणाले, देवांनो आणि महेशांनो, मी तुम्हावर प्रसन्न झालाय. तुम्ही माझ्याकडून अपेक्षित वर मागून घ्या, तसेच तुमचे कोणते कार्य करू ते सांगा. तेव्हा उपस्थांनी विनयाने हात जोडले व म्हणाले, हे महाप्रभू, तुम्ही सर्वज्ञ आहात, तरीही आमचे दुःख निवेदन करतो. कुंभकर्णापासून कर्कटीच्या पोटी जन्मलेला भीम राक्षस ब्रह्माजीच्या वरदानामुळे फार बलाढ्य आणि उन्मत्त झाला आहे. तो आम्हाला रात्रंदिवस त्रास देत आहे. त्याचे जगणे नकोसे केले आहे, म्हणून आम्ही तुम्हाला शरण आले आहोत. त्या दुष्टाचा वध करून आमचे रक्षण करा, त्याच्या जाचातून आमची त्वरित सुटका करा. अशी शिवजींनी त्यांना धीर दिला आणि प्रार्थना केली आणि ते म्हणाले, तुम्ही जराही काळजी करू नका, त्यांचा लवकर वध करतो. आता निश्चित होऊन आपापल्या स्थानी जा आणि तत्पूर्वी माझे एक काम करा. कामरूप देशाचा राजा सुदक्षिण यांची भेट घ्या. तो माझा विशेष भक्त आहे, माझ्याविषयी त्याला नितांत आदर आहे. त्याला सांगा, शिवजीचे तुझ्याकडे लक्ष आहे. ज्याने तुझ्याशी युद्ध करून तुझा पराभव केला, तुला कारागृहात टाकले, त्या दुष्ट भीमाचा मी लवकरच वध करणार आहे. त्या आश्वासनाने देवांना आणि ऋषींना मोठा आनंद झाला. त्यांनी कामरूप देशात जाऊन सुदक्षिण राजाची भेट घेतली. त्याला शिवजीचा संदेश देऊन त्या आपापल्या स्थानी गेले. आता भीमशंकर ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती, भीमाशंकरचीच उत्पत्ती कशी झालेली आहे ते ऐका. सूत म्हणाले, श्रोत्यानो, देवांना व ऋषींना आश्वासन दिल्यानंतर भगवान शंकर आपल्या गणासह कामरूप देशात गेले आणि आपल्या भक्तांच्या अर्थात सुदक्षिण राजाच्या रक्षणासाठी त्यांच्यापाशी गुप्त रूपाने राहिले. तो राजा नेहमीप्रमाणे पार्थिव लिंगासमोर बसून शिवध्यान करीत असे. रोज पार्थिव शिवलिंग निर्माण करत असे आणि रोज शिवध्यान करत असते. पार्थिव शिवलिंगाचे दर्शन करणे म्हणजे आपले सर्व पापांचे नाश करून घेणे आणि मनातल्या इच्छा पूर्ण करणे. जो कोणी पार्थिव शिवलिंगाचे जरी निर्माण नाही पण केल्याने कुठे
कुठे पण पार्थिव शिवलिंग दिसली आणि तिला फक्त नमस्कार केला तरी शिव त्यांच्यावर प्रसन्न होतात. जो कोणी मंदिरात जातो, आपण मंदिरात जात नाही, आपल्याने मंदिरात जाणं जमत नाही, पण कोणी मंदिरात जाताना दिसतो, त्याच्या हातात पाण्याचा जल भरलेला दिसतो, त्या पाण्याच्या जलाला पण नमस्कार केले तरी आपल्याला मंदिरात जाण्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते. कोणी मंदिरासमोरून जाताना नुसतं स्माईल देऊन गेलं मंदिरासमोर जाताना तरी त्याची सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडतात. जो कोणी रस्त्याने जाताना शिव मंदिराच्या झेंड्याचे दर्शन केले तर पापनाशनम असे म्हटले तरी सुद्धा त्याचे पापनाशनम होते असे स्वतः शिवाने सांगितलेले आहे. म्हणून मंदिराच्या शिव चौकटावर जो कोणी दिवा लावून जातो त्याचा वंश वाढतो, त्याच्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होते. त्याचे पितर नरकात पडले असतील तर त्याचे पितर नरकातून बाहेर येऊन मोक्षाची प्राप्ती होते. एवढे महान सांगितलेले आहे. शिवदर्शन, शिवदिवा आणि शिवाचे मंदिरातून कोणी व्यक्ती पण जर पूजेला जात असेल, त्याच्या हातात ताट असेल तर त्याला पण नमस्कार करून घेतले, पार्थिव शिवलिंगाला नमस्कार करून घेतले तरी पण आपल्याला काशीमध्ये स्नान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते असे शिवाने स्वतः सांगितले. म्हणून पार्थिव लिंगासमोर बसून शिव ध्यान करणे हे पाहून कोणीतरी भीम राक्षसाकडे गेला. राजा नेहमीप्रमाणे पार्थिव लिंगासमोर बसून शिव ध्यान करत होता. हे पाहून कोणीतरी भीम राक्षसाकडे गेला व म्हणाले, दैत्यराज सुदर्शन राजा तुमच्या नाशासाठी काहीतरी गुप्त अनुष्ठान करत आहे. ते ऐकून भीमाची तळपायाची आग झाली, मस्तकात गेली. तो तलवार घेऊन त्वरेने कारागृहात गेला. तेथे सुदर्शन राजा पार्थिव लिंगासमोर बसून ध्यान करत आहे हे पाहून त्याला संशय बळवला. तो मोठमोठ्याने ओरडून म्हणाला, दुष्टा तू हे काय करत आहे? जे काही असेल ते खरे खरे मला सांग. माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेस तर तुझा मी येथेच शिरछेद करीन या तलवारीने. त्या भीमसुराचे बोलणे ऐकून राजा जराही विचलित झाला नाही. तो स्वतःशीच विचार करू लागला, जे घडणार आहे ते कोणीही टाळू शकत नाही. सर्व काही प्रारब्धाच्या हाती आहे आणि प्रारब्ध म्हणजे शिव असे सांगितले जाते. म्हणून भगवान शंकर सर्वांवर दया करणारे आहे, भक्तांचे रक्षण करणारे, त्यांचे बिद्र आहे आणि ते बोलण्याप्रमाणे करणारे आहेत असे सर्व शास्त्र एकमताने सांगतात. या पार्थिव लिंगात स्वतः शिव विराजमान आहे. जेव्हा पार्थिव शिवलिंग आपण बनवतो तेव्हा साक्षात शिव, महेश्वर, भोळा साम, सदाशिव, भोळा महादेव, देवांची देव महादेव साक्षात पार्थिव शिवलिंगामध्ये अवतरलेले राहतात. 33 कोटी देवी देवता सहित, नंदेश्वर सहित तेथे अवतरलेले राहतात. ज्या वेळेस पार्थिव शिवलिंगासमोर दिवा जाळला जातो त्याच्या वंशावली वाढतो. ज्या वेळेस शिवापुढे धूप जाळला जातो त्याची सर्वत्र कीर्ती होते. ज्या वेळेस शिवासमोर नैवेद्य अर्पण केले जातो त्याला चारी पुरुषार्थ मोक्षाची प्राप्ती होते असे सांगितले आहे. आणि मग या पार्थिव लिंगात जो स्वतः स्थित आहे शिव महादेव आहे तर हेच धारणेने मी येथे सेवा आराधना करत आहे. असे असताना जे माझ्यासाठी काहीच करणार नाही ते कदापि शक्य नाही. माझे स्वामी भगवान शंकर सर्व सामर्थ्यमान जगतप्रभू आहेत. त्यांच्या समोर या राक्षसाचा काय पाड. तो मनोमन शिवप्रभूंना शरण गेला व म्हणाला, महादेवजी तुम्ही माझा मनोभाव जाणता. हा राक्षस माझा वध करण्यासाठी येथे आलेला आहे आणि या कठीण प्रसंगी जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. राजाने त्या पार्थिव शिवलिंगासमोर भोलेनाथाला प्रार्थना केली की हा मला मारायला आलेला आहे. भोळा साम सदाशिव माझी मदत करा, तुम्हाला जे करायचं असेल ते करा अशी राजाने प्रार्थना केली. त्यानंतर तो भीमासुराला उद्देशून म्हणाला, दैत्यराज माझ्याविषयी कसलाही संशय घेऊ नको. मी भक्तांचे पालन करणारा, चराचर विश्वाचे स्वामी असलेला निर्विकार ईश्वराची आराधना करणारा. हे ऐकून भीम राक्षस संतपाने थरथर कापू लागला. तो तिरस्काराने म्हणाला, तुझा ईश्वर तुझ्याकडे, तो मला काय करणार. ज्या शंकराला माझ्या काकाने रावणाने दासासारखा ठेवला होता त्याच्या जोरावर तू मला जिंकण्याची इच्छा करतोस काय. तसे झाले तर तू सर्व जग जिंकले म्हणायचे. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. मी विश्वासाचा अधिपती आहे. येथे माझे कायदे चालतात, माझ्याच आज्ञेने पालन केले जाते. माझे राज्य, माझी आराधना असल्याने गोष्टी अजिबात थारा लागणार नाही तुझा. तू आजपर्यंत पार्थिव शिवलिंग बनवून त्याची आराधना केलीच हे ठीक आहे, पण आता ही गोष्ट माझ्या लक्षात आली आहे म्हणून हे पार्थिव लिंग दूर टाकून दे. ते शिवाराधना बंद कर आणि तू माझे ऐकले नाहीस तर मी तुला भयंकर शासन करीन. तुला माझ्या स्वामीकडे पाठवून दे. तेव्हा राजा निर्भयतेने म्हणाला, भगवान शंकर विश्वाचे स्वामी आहेत, सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत. ते आपल्या भक्तांकडे कधीही दुर्लक्ष करीत नाही. मी अनेक वर्षापासून त्यांची सेवा करत आहे. मी अनेक वर्षापासून पार्थिव शिवलिंग करत आहे. असे असताना तू सांगतोस म्हणून मी त्यांचा त्याग करणार नाही. ते माझे आराध्य दैवत आहेत. मी मरण पत्कारीन पण त्यांची भक्ती सोडणार नाही. तेव्हा भीम दैत्य कुत्सित हसून म्हणाला, शंकराचा
मोठेपणा मला सांगू नकोस. मी रोज भीक मागतो, योगाचरण करतो. त्याच्याकडून आपल्या रक्षणाची अपेक्षा करणे हा मूर्खपणा आहे. मी त्यांच्याशी युद्ध केले तर तो मला काय विरोध करणार आहे? म्हणून माझ्या बोलण्यावर नीट विचार कर, हे सर्व सोडून दे. राजा म्हणाला, दुष्टा, माझे मत परिवर्तन करण्याचा जराही प्रयत्न करू नको. मी वर्षानुवर्ष हृदयात जपलेली धारणा तुझ्या सांगण्यावरून सोडणार नाही. मग माझे जे व्हायचे असेल तो होऊ दे. त्याचे बोलणे भीमसुराला सहज झाले नाही. त्याने अनेक दुर्वचनाने त्यांचा धिक्कार केला. आता तुझ्या शंकरामध्ये काय सामर्थ्य आहे ते बघतो, असे म्हणून तलवार उगारून पार्थिव लिंगावर प्रहार करण्यासाठी धावला. पण लिंगाला त्या तलवारीचा स्पर्श होण्यापूर्वीच भगवान शंकर त्या लिंगामधून पार्थिव शिवलिंगामधून प्रकट झाले. त्यांनी मोठ्याने गर्जना केली व म्हणाले, अरे दुरात्मा, मी भक्ताचा रक्षण करता, दुष्टांचा नाश करणारा मी भीमेश्वर आहे. या राजाच्या रक्षणासाठी येथे आलो आहे. तुला माझे बल पराक्रम पाहिजे आहे ना? मग पहा. शिवजीने आपल्या पिनाकाने भीमासुराच्या तलवारीच्या क्षणार्ध 2 तुकडे करून टाकले. युद्ध चापल्य पाहून तो राक्षस अचलिंबित झाला. त्याला स्वतःला सावरले. शिवजीवर त्रिशूळ फेकून त्याने त्याचे शतष्ट तुकडे केले. त्याने प्रखर शक्ती फेकली. शिवजींनी आपल्या बाणांनी त्यांची लक्षावधी तुकडे करून टाकले. त्यानंतर त्याने पटाशाने प्रहार केला. शिवप्रभूंनी आपले त्रिशूळ त्याच्याही तिळा एवढे तुकडे केले. मग सुरू झाले एक भीषण युद्ध. शिवगण मोठ्याने गर्जना करून भीमासुराच्या सेनेवर वेगाने धावून गेले. वीरांना झटकले. शस्त्र खनाटनाने दशोदिशा दुमल्या. ते युद्ध पाहून पृथ्वी व्याकुळ झाली. पर्वत थरथर कापू लागले. समुद्र खवळले. देव आणि ऋषीमुनींना मोठा धाक बसला. आपण शिवजींना व्यर्थ प्रार्थना केली असे त्यांना वाटू लागले. अशा प्रकारे सर्वत्र मोठा आकार माजला. पाहून नारदांना राहावले नाही. ते त्वरेने शिवजीपाशी गेले व हात जोडून म्हणाले, नाथ, भीमासूर त्याच्यासमोर तृणासारखा आहे. याला मारण्यासाठी पुराण कशाला हवी? तुम्ही याचा क्षणार्ध वध करा. त्याच्या सांगण्यावरून भगवान शंकरांनी एका हुंकाराने भीमासुराला त्याला सेनेला क्षणार्ध भस्मसात केले. त्यात भीमाचे भस्म कोणते त्याच्या पता लागला नाही. त्याची परिवारासह राग झाली. त्याच्या नावाची निशाणी राहिली नाही. भीमासुराच्या वधामुळे इंद्रादी देवांना, ऋषीजनांना खरोखर मोठे समाधान वाटले. जगाला स्वतःता लाभली. तेव्हा देवांनी व मुनींनी शिवजींना विशेष प्रार्थना केली. ते म्हणाले, प्रभू, तुम्ही सर्वांचे हित करणारे आहात, म्हणून जगाच्या कल्याणासाठी येथेच निवास करा. हा युद्ध न करणारा, दुःख देणारा कुत्सित देश आहे. तुम्ही येथे राहिलात तर तुमच्या दर्शनाने लोकांचे कल्याण होईल. तुम्ही भीमशंकर नावाने प्रसिद्ध व्हाल. हे ज्योतिर्लिंग भक्तांची कार्य सिद्ध करणारे आणि त्यांच्या आपत्तीचे निवारण करणारे आहेत. लोकप्रिय होईल, पूजनीय होईल. जो कोणी भीमाशंकराची ही पार्थिव शिवलिंगाची कथा साक्षात ऐकेल त्याला साक्षात शिवाचा आशीर्वाद होईल. तेव्हा सर्वांच्या विनंतीला मान देऊन भगवान शंकराने दयाबुद्धीने तेथे वास्तव्य केले. अशा या शिवजीच्या महान कथा होत्या. या शिवजींच्या जगाच्या कल्याणासाठी या कथा ऐकणे म्हणजे आपली कीर्ती वाढवून घेणे, आपले जे मान सन्मान वाढवून घेणे आणि धनधान्यामध्ये वृद्धी करून घेणे, आपल्या मुलांचे प्रगती करून घेणे, अशा या भीमाशंकराची ज्योतिर्लिंगाची उत्पत्तीची कथा मी तुम्हाला ऐकवली आहे मित्रांनो. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये काशीचे महात्म्य येणार आहे. वाराणसी विश्वेश्वर महात्म्य खूप छान आहे. तर त्याचे महात्म्य आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया. आणि एक लाईक, एक कमेंट्स नक्की करा. शेअर करायला विसरू नका. आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मित्रजनांना 10-10 जणांना बी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये टाकून दिली ही लिंक. तरी त्यांना एवढे छान हे शिवपुराण, लिंगपुराण ऐकायला मिळेल आणि ते पुण्य तुम्हालाच मिळेल, कारण ती लिंक तुम्ही शेअर करत आहे. म्हणून तुमच्या कारणाने त्यांना हे शिवपुराण, लिंगपुराण ऐकायला मिळेल. म्हणून शेअर करायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका. जय श्री महाकाल करायला विसरू नका. जय श्री महाकाल.